102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साधवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण आज सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. मंडळी, कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात औषधी वनस्पतींचे अनन्यसाधारण महत्त्व याविषयी प्राध्यापिका मोहिनी वानखडे यांची शिवानी वानखडे यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो नमस्कार. मंडळी, औषधी वनस्पतींचं अनन्यसाधारण महत्त्व हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. जसे की अंगणातील तुळस. अंगणातील तुळस हा कन्सेप्ट, म्हणजे मी याला कन्सेप्ट म्हणते कारण की आता अंगण हा विषयच थोडासा मागे पडत चालला असून फ्लॅट सिस्टीम आता वाढती आहे. परंतु गॅलरी गार्डनिंग या कन्सेप्टला सध्या जास्त वाव मिळत आहे आणि त्या विशेष गार्डनिंगमध्ये तुळशीचं एक छोटीशी तुळशीचं रोपटं हे आहेच, आवर्जून लोक लावतात. कारण की आधी नुसतेच त्याचं ईश्वररूपी एक ते झाड म्हणून आपण बघत होतो, परंतु आता त्याचं जे औषधी वनस्पतींचं जे महत्त्व आहे तर ते आपल्या सर्वांना माहितीच असून आता अवेअरनेस त्याचा खूप झालेला आहे. तर शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, अशाच औषधी वनस्पतींविषयी आज आपण जाणून घेऊयात आणि याकरिता या विषयावर बोलण्याकरिता आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मोहिनी वानखडे मॅडम. मॅडम या सहाय्यक प्राध्यापिका, कृषी वनस्पती शास्त्र विभाग, मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथे कार्यरत आहेत. चला तर मंडळी जाणून घेऊयात औषधी वनस्पती लागवड याविषयी. नमस्कार मोहिनी मॅडम. नमस्कार. आपले आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद मॅडम. माझा पहिला प्रश्न असा राहील मॅडम की तुम्ही म्हणालात औषधी वनस्पतींची लागवड याविषयी आपण काय सांगाल? खरं तर मॅडम सांगायचं झालं तर बघा, निसर्ग जो आहे, निसर्गामध्ये सर्व काही आहे. जसं आपणच निसर्गातून निर्माण झालेलो आहे. बरोबर. पृथ्वी, वायू, आप, तेज, आकाश हे जे सगळे पंचमहाभूतातून आहे, यातूनच सर्व काही निर्माण झालेलं आहे. आणि मनुष्याच्या पोषणाच्या दृष्टीने निसर्गात सर्व काही आहे. जसं मनुष्य प्राण्याच्या पोषणासाठी निसर्गात कर्बयुक्त पदार्थ, ज्यामध्ये धान्य आहे, नक्कीच साखर आपल्याला ऊसापासून मिळते, प्रथिन आहे, ज्या वेगवेगळ्या डाळींचा जो सोर्स आपण प्रथिन म्हणतो, स्निग्ध पदार्थ आहेत ज्यामध्ये तेलबिया किंवा लोणी, तूप, दुधापासून आपण तूप जे आहे, स्निग्ध पदार्थ, विटॅमिन्स, अनेक धातू, ज्या म्हणजे भाजीपाला, दूध, फळे, या सगळ्यांचा यामध्ये समावेश होतो. नक्कीच. पण या सर्व पदार्थांचा आपण योग्य असा वापर केला, शरीर सुदृढ राहतेच. तर अशा अनेक ज्या पोषणासाठी आवश्यक असलेल्या या ज्या गोष्टी आहे, निसर्गातून, शेतीतून निर्माण करता येतात. परंतु
त्याचप्रमाणे जर शरीर स्वास्थ्य सुधारण्यासाठी आणि बिघाड जर झाला असेल तर तो दुरुस्त करण्यासाठी निसर्गात अनेक औषधीही वनस्पती आहे. नक्कीच. आणि त्याचा जर आपण योग्य असा वापर केला तर शारीरिक व्यथा या दूर होतात नक्कीच. आणि शरीर आपलं तेजस्वी, निरोगी आणि सुदृढ राहतं. नक्कीच. तर मला असं वाटतं की या औषधी वनस्पतींचा योग्य असा वापर करावा, योग्य अशी माहिती जी आहे ती तो घेऊनच करावा. अयोग्य वापरामुळे अपायही होऊ शकतो. नक्कीच. परंतु मला एक असं इथे नमूद करावं असं वाटेल की ह्या ज्या सगळ्या वनस्पती आहेत तर यामध्ये बाकी ज्या अशा वनस्पती ज्या आपण पाहतो तर वनस्पतीपासून आपणास केवळ अन्नच नाही तर औषधही तयार करण्यात येतात. बरोबर. आणि औषधी वनस्पती या अनेक प्रकारच्या आहेत. नक्की. जसं काही ठराविक पिके ही ठराविक हवामानातच चांगली येतात तसंच औषधी वनस्पतींचंही आहे. निरनिराळ्या हवामानात ज्या चांगल्या भरपूर अशा वाढतात. बरोबर. जसं आपण जनरली असं बघतो की हिमालयाच्या पायथ्याशी कमी उष्ण प्रदेशात काही औषधी वनस्पती छान वाढतात. नक्कीच. तर काही या काळ्या किंवा मध्यम मातीच्याही जमिनीत तर काही उथळ मातीच्या प्रदेशात अशा कमी अधिक प्रमाणावर त्या दिसत असतात. नक्कीच. काही समुद्रकिनारी वाढतात तर काही अति पावसाच्या प्रदेशातही वाढतात. नक्कीच. काही कोरड्या कमी पावसाच्याही प्रदेशात आढळतात. बरोबर. काही वेलींच्या स्वरूपात, काही झाडांचा आधार घेऊन, तर काहींचे मोठे मोठे वृक्षही बनतात. नक्कीच. अशा या ज्या औषधी वनस्पती आहे या निरनिराळ्या अवयवात औषधी गुणधर्म वेगवेगळ्या प्रमाणात घेऊन जे आहेत तर त्या निसर्गात अस्तित्वात आहेत. नक्कीच. काहींची आपण मुळ्या किंवा बुंधा वापरतो, काहींची पाने, फुले किंवा फळे वापरली जातात. नक्कीच. आणि ह्या औषधी वनस्पतींच्या निरनिराळ्या भागात असे काही पदार्थ असतात ज्यांचा आपण औषध म्हणून असा वापर करतो. बरोबर. आणि दिवसेंदिवस या वनौषधींचा उपयोग जो आहे तर तो वाढत चाललेला आहे. नक्कीच. आणि येत्या काही वर्षात त्याची मागणी अजूनच खूप प्रमाणात अशी वाढणार आहे. जसं वनौषधी ज्या आहेत तर त्या काही दुर्धर जे आजार आहेत, कर्करोग आहेत, हृदयरोग आहेत, एड्स किंवा आणखी असे काही जे दुर्धर व्याधी आहेत त्यावर सुद्धा वनस्पतींमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या अल्कलॉइड्सचा वेगवेगळ्या व्याधींवर औषध म्हणून हा उपयोग करतात. नक्कीच. तर त्यामुळे मला असं वाटतं की आयुर्वेद वनस्पतीमध्ये एकापेक्षा जास्त औषधी जे गुणधर्म असलेले पदार्थ असू शकतात. आणि आता सध्या आपण कोरोनासारख्या ज्या महामारीतून जातो आहे, बरोबर, तर सध्या सकाळची जी सुरुवात आहे ती सगळ्यांची अशी काढा या स्वरूपातच होत होती. परंतु हा जो वनौषधी आहे, जसं तुम्ही सुरुवातीला असं सांगितलं की ही जी औषधी वनस्पती आहे, जसं आपल्या घरातली अंगणातली तुळस म्हणा किंवा आपल्या अंगणातच असलेलं जर कडुनिंबाचं एखादं झाड असेल तर त्यावर वाढणारी गुळवेल म्हणा. नक्कीच. तर ह्या ज्या सगळ्या औषधी वनस्पती ज्या आहेत तर त्यातला आता विकत घेणारे देखील वनस्पतीचं उत्पादन करणाऱ्याला सुद्धा म्हणजे योग्य भाव मिळावा. पण ह्या औषधी वनस्पतींची लागवड करून शेती प्रक्रियेमध्ये आणखी एक असा वेगळा प्रयोग जर करून बघितला तर शेतकऱ्यांचं जे जीवनमान आहे तर ते उंचवायला किंवा एक वेगळ्या प्रकारे मार्गदर्शन जे आहे तर ते त्यांना लाभू शकेल आणि एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग ते करून बघू शकतात. नक्कीच मॅडम, कारण की आता जसं नुसती शेती ही बेभरवशाची झालेली आहे अथवा नुसतंच जो शेती करतो त्याला जेवढं उत्पन्न मिळतं त्यामध्ये जेवढं मिळणारा जो मुबलक किंमत आहे, पैसा आहे, तो त्याच्यासाठी पुरेसा नसतो. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जोडधंदा करायला हवा किंवा व्यवसाय करायला हवा. तर हे त्याचा आता मेन उद्देश किंवा उद्दिष्ट त्यांनी ठरवलेलं आहे. आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन औषधी वनस्पतींची जर शेती केली तर अशी शेती केल्यास प्रचलित पद्धतीच्या शेतीचं एक नवी दिशा मिळून व्यापारी शेतीचं एक नवं दालन सुरू होऊ शकतं. नक्कीच. आणि औषधी म्हणा किंवा सुगंधी वनस्पतींची ही अशी जी लागवड करण्याची एक आवड आहे ती शेतकऱ्यांमध्ये निर्माण होऊन त्या दृष्टीने जे आहे तर ते वेगवेगळे प्रयोग करून बघू शकतात जे की कधीही त्यांना चांगलंच एक अर्थार्जन देऊ शकतील. नक्कीच मॅडम, तुम्ही आता म्हणालात की एक अर्थार्जन त्यांना चांगल्या प्रकारे त्यांना मिळू शकेल. परंतु अशा कुठल्या वनस्पती आहेत की ज्याची लागवड ते करू शकतात? औषधी वनस्पतींमध्ये जर पाहतो म्हटलं तर काहींचे जे आहे तर ते नावं आता मी सांगेल तर ते काही प्रचलितही आहेत, काही जरा मागेही पडत चाललेले आहे. तर मला असं वाटतं ह्याच अशा औषधी वनस्पतींची माहिती करून घ्यावी. जिथे कुठे अशा प्रकारच्या औषधी वनस्पती लागवडीविषयी किंवा कधी कधी असे वेगवेगळ्या ठिकाणी दालनं असतात, प्रदर्शनी असतात, तिथे शेतकऱ्यांनी भेटी द्याव्या आणि याविषयी शक्यतो शासनाने पुरस्कृत केलेल्या ज्या काही योजना असतील किंवा काही या सगळ्यांची माहिती करून घ्यावी. आणि या बाबतीत जसं तुम्ही आता म्हणाला होता की कुठल्या आहे तर अक्कल काढा आहे, गुळवेल आहे, वेखंड आहे, शतावरी आहे,
शेवगा आहे, शेवग्याचंही महत्त्व सध्या खूप जास्त प्रमाणात आता वाढलेलं आहे, लोकांना नक्कीच. जसं जसं माहिती होत आहे तर त्याप्रमाणे अडुळसा आहे, अश्वगंधा आहे, आवळा तर माहितीच आहे, कोरफड आहे, कोलियस आहे, त्यानंतर वावडिंगा आहे, माका आहे, ब्राह्मी आहे, पिंपळी आहे, तुळस तर सगळ्यांना अगदीच प्रचलितच प्रचलित आहे, आहे. आपला श्वासच आहे, नक्कीच. ज्येष्ठमध आहे, जोजोबा आहे, हळद आहे, स्टिविया आहे, सोनामुखी आहे, सफेद मुसळी आहे, सर्पगंधा आहे, सदाफुली आहे, अडुळसा आहे. असे अनेक औषधी वनस्पती ज्या आहेत तर त्यांचं आपण लागवड स्वरूपात आपण त्यांना लागवडी क्षेत्राखाली आणू शकतो. तर यांच्या लागवडीविषयी आपण काय सांगू इच्छिता? नक्कीच मॅडम. कोरफड तर बऱ्याच जणांच्या घरीसुद्धा आहे. कोरफडचं तर सध्या असं झालेलं आहे की औषधी वनस्पतीच्या स्वरूपात तर याची ओळख आहेच. दुसरी गोष्ट एक प्युरिफिकेशन प्लांट म्हणूनही याच्याकडे बघितलं जातं. नक्कीच. इतकंच काय तर वास्तुशास्त्राच्याही दृष्टीने ह्या पिकाला म्हणजे वनस्पतीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे की म्हणतात एक प्रकारे निगेटिव्ह एनर्जी जी आहे तर ती ॲब्सॉर्ब करण्याची, म्हणजे मी हे कुठेतरी असं वाचलं होतं आणि आजकाल बऱ्याच घरी बघते की नक्कीच. इंडोअर प्लांट्सच्या ज्या कन्सेप्ट आलेल्या आहेत तर ज्या छोट्या छोट्या अशा सुंदर अशा कुंड्यांमध्ये ज्या प्लांट्सचा समावेश होतो त्यांच्यामध्ये कोरफडीचंही तर ती अगदी दिमागदारपणे जी आहे तर ती सध्या पाहायला मिळते. नक्कीच. तर कोरफडीचं जर आपण पाहतो म्हटलं तर शक्यतो लागवडी दृष्टिकोनातून जर पाहण्यास गेल्यास ह्याची लागवड जी आहे तर ते खरं तर शेती स्वरूपात जर करायची असेल तर ती तशी पावसाळ्यात करावी. अच्छा. कारण जर पाण्याची उपलब्धता असेल तर मात्र आपण केव्हाही करू शकतो. खरं तर कोरफडीला जास्त पाणी लागत नाही. नक्कीच. कमी पाण्यावर येणारं हे एक पीक असलं तरी सुद्धा गरजेनुसार वाढीच्या काळामध्ये त्याला पाणी द्यावं लागतं. अच्छा. म्हणजे त्याच्या उत्पन्नावर अनिष्ट असा परिणाम हा होणार नाही. नक्कीच. कारण आपण बघतो मॅडम की यामध्ये गर जो आहे तर तो आपल्याला उत्पन्न देणारा भाग आहे. बरोबर. आणि गराचं जर आपल्याला प्रमाण वाढवायचं असेल तर त्याच्या वाढीच्या ज्या स्टेजेस आहेत तर त्यामध्ये त्या ठिकाणी त्याला पाणी हे द्यावं लागतं. नक्कीच. त्यामुळे वनस्पती घरी असणं वेगळं, कुंडीत असणं वेगळं आणि शेती स्वरूपात जर आपण करत असू आणि जर एखाद्या वेळेस आपल्याला त्याला एखादा करार पद्धतीने जर करत असू की एखादी औषधी कंपनी आहे त्यांना जर आपल्याला हा असा कच्चा माल जर पुरवायचा असेल नक्कीच. तर तेव्हा आपल्याला त्याला त्या कंपनीला जो कच्चा माल हा पुरवत असताना त्या मालाची त्याचा दर्जा जो आहे तो राखणं अतिशय आवश्यक असतो. नक्कीच. तर त्यामुळे शेती करत असताना ही जी कोरफड आहे ज्याला आपण कोरफड मराठी भाषेत म्हणतो, इंग्रजीमध्ये ज्याला अलोवेरा असं म्हणतात, घृतकुमारी ज्याला संस्कृतमध्ये म्हणतात, तर ह्याचा रसही जो आहे तर तो मार्केटमध्ये हा मिळतो. आता मॅडम पुन्हा तेच सांगते आहे मी की ह्या दरम्यान औषधी वनस्पतींचं औषधी वनस्पतीत असलेलं महत्त्व, आयुर्वेदिक वनस्पतींकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा हा आणखी जास्त प्रमाणात वाढत चाललेला आहे. चांगल्या प्रकारे त्यांना माहिती होत आहे. नक्कीच. आणि ॲलोपॅथीचे जे दुष्परिणाम आहेत तर ते सुद्धा येत आहे. खरं तर शेती प्लस आपलं एक प्रकारे हे वैद्यकीय शास्त्र असं दोन्ही आपलं होतं आहे हे संभाषण. परंतु औषधी वनस्पतीविषयी बोलत असताना हे दोन्हीही मुद्दे इथे प्रामुख्याने जे आहेत तर ते एकमेकांशी संगत धरूनच चालतात. नक्कीच. कोरफड या औषधी वनस्पतींच्या लागवडीविषयी माहिती देते. नक्कीच. ज्या अतिशय सोप्या आहेत, अगदी म्हणजे शेतकरी जे बांधव आहेत, भगिनी आहेत, तर त्या सुरुवातही जर करू इच्छितात तर त्यांनी अगदी थोडक्या जागेतही याची जर सुरुवात केली. त्यामुळे कोरफड आणि गुळवेल ह्या दोन वनस्पतींच्या औषधी वनस्पतींच्या लागवडीविषयी मी आजच्या आपल्या या सदरामध्ये तुम्हाला माहिती देऊ इच्छिते. नक्कीच. आणि आवडेल, कारण की घरोघरी कोरफड आणि गुळवेल या वनस्पती असतातच, परंतु त्याविषयीची माहिती ही सर्वांनाच नसते. नक्कीच. तर जसं आपण बघत होतो की कोरफडीविषयी की ती कोरफड जी आहे तर ती कमी पाण्यावर असणारी, तसंच पाण्याची उपलब्धता असल्यास वर्षातून आपण केव्हाही याची लागवड करू शकतो. नक्कीच. या झाडाला खरं तर खोड नसतं. पानं अशी रसभरीत आणि अशी मांसल दातेरी कडांची जी आहे आणि पाणी जे आहे याचं गराच्या स्वरूपात साठवण करून ठेवणारी आणि टोकाकडे निमुळती होत जाणारी अशी हिरव्या रंगाची याची पानं असतात. बरोबर. फुले याला येतात तुऱ्याच्या स्वरूपात, महापुष्प आपण ज्याला पुष्पाक्ष असं म्हणतो याला. परंतु या कोरफडीच्या बहुतांश प्रजातीमध्ये बी नसतं. नक्कीच. याचे फुटव्यांमुळे जी आहे तर त्याचा लागवडीसाठी जो आहे तो वापर केला जातो. बरोबर. आणि प्रजातींमध्ये जर पाहतो म्हटलं तर ॲलोई बार्बाडेन्स आहे. ही जी प्रजाती आहे
ज्याच्यामध्ये वार चायनेन्सिस आहे. ही प्रजाती महाराष्ट्र, कर्नाटक किंवा तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश यामध्ये ही जी प्रजाती आहे ही प्रचलित आहे आपल्याकडे. अच्छा. हां, बाकी ठिकाणी कोरड्याही प्रदेशात ही वनस्पती आढळते, कारण भारतामधील सर्व राज्यातील कोरड्या हवामानात ही वनस्पती वाढताना दिसते. नक्कीच. आणि जसं मी सांगितलं की पुनरुत्पादन किंवा लागवडीसाठी सकर्स, ज्याला खोडाजवळच्या मुळाजवळ येणारे जे पिल्लावळ आपण म्हणतो, तर त्याचा पुनरुत्पादनासाठी याच्यासाठी काय करतात, वापर हा केला जातो. नक्कीच. आणि सुरुवातीला जसं आपण बोललो की औषधोपयोगी भाग जो आहे तर ही कोरफडीची पानं आणि त्या पानांमधील गर्ज असतो. नक्कीच. तर ह्याची जी लागवड करत असताना ह्याला हवामान जे आहे तर विविध हवामानात वाढणारी ही कोरफड वनस्पती जी आहे तर ती उष्ण आणि कोरड्या हवेत चांगली वाढते. अच्छा. आणि कमी पावसाच्या प्रदेशात जिरायत पीक म्हणूनही या कोरफडीच्या पिकाचं आपल्याला उत्पन्न असं घेता येतं. नक्कीच. फक्त कोरफड पिकास धुक्यापासून संरक्षण देणं हे आवश्यक असतं. आणि जमिनीविषयी जर पाहतो आपण तर कोरफड पिकासाठी हलकी मुरमाड किंवा रेताड किंवा डोंगर उताराची परंतु जिथे पाण्याचा चांगला निचरा होणारी अशी जमीन जी आहे तर ती उपयुक्त असते. नक्कीच. आणि विशेषतः समुद्रकिनाऱ्याच्या वाळूमध्ये फार जोमदार याची झुडपं येतात. अच्छा. किंवा नदी, नाले, ओढ्याच्या काठी सुद्धा कोरफडीची जी आहे तर ती बेटे आढळतात. नक्कीच. आणि जर शेती करायची असेल तुमच्याकडे, शेती असताना एखादा जर पडीक भागही असेल, तो जर तुम्ही लागवडीखाली आणत नसाल परंतु तिथे सुद्धा तुम्ही जी आहे तर त्या जमिनीचा तुम्ही कोरफडीच्या लागवडीसाठी वापर असा करू शकता. नक्कीच मॅम. पूर्व मशागत याविषयी आपण काय सांगाल? पूर्व मशागत करीत असताना कोरफड लागवडीसाठी पहिल्यांदा जमीन नांगरून, कुळवून, भुसभुशीत करून घ्यावी. बरोबर. फार काही खोल करू नये, कारण या वनस्पतीची मुळे 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त काही खोल जात नाही. नक्कीच. आणि एकरी साधारण 15 ते 20 बैलगाड्या चांगलं कुजलेलं जे शेणखत आहे तर ते त्यात मिसळून आपण जो मातीचा चिकटपणा म्हणतो किंवा घट्टपणा जो आहे तो कमी करून थोडी जमीन भुसभुशीत राखण्यास आणि ओलावा टिकवून ठेवण्यास त्याची मदत होते. नक्कीच. आणि सपाट जमिनीमध्ये 3 ते 5 फूट रुंद आणि 10 ते 15 फूट लांबीचे सपाट वाफे असे तयार करावेत आणि 2 फूट अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात. अच्छा. आणि जर जमीन खडकाळ किंवा अगदीच मुरमाड असेल तर 2 बाय 2 बाय 2 फूट म्हणजे लांबी रुंदी खोलीचे खड्डे करून त्यात खत मिश्रित माती भरावी. नक्कीच. आणि त्यामध्ये तसे चर काढून त्यावर जी आहे तर ती तुम्ही लागवड करू शकतो. आणि जसं सांगितलं की लागवडीसाठी कोरफडीची जी लागवड करत असताना सकर्स म्हणजे ज्याला बुंध्याजवळ त्या मुळावर वाढणारी जी पिलावळ असतात ती रोपं छोटी छोटी, त्याची मात्र जुळवाजुळव तुम्हाला लागवडीच्या अगोदरच करून ठेवावी लागते. अच्छा. आणि जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ही रोपं जी आहे तर ही नोंदवून पावसाच्या सुरुवातीस याची लागवड करावी लागते. नक्कीच. आणि उन्हाळी पावसाळ्यानंतर ओलीवर जी ही लागवड करायची असते, पण पाण्याची जर असेल उपलब्धता तर आपण केव्हाही करू शकतो. नक्कीच. आंतरमशागतीचा विचार करत असताना यामध्ये तण वाढून जेव्हा झाडाच्या बुंधाजवळची जी माती आहे ती जर आपण भुसभुशीत ठेवली तर या इथे रोपांची वाढ जी आहे तर ती फार चांगल्या प्रकारे होते. अच्छा. नक्कीच. पुन्हा दुसरी एक गोष्ट आहे की जशी जशी रोपांची वाढ होत जाते, पानांमध्ये आपण जसं बोललो की गराचं प्रमाण जास्तीत जास्त असेल तर त्या पानांच्या वजनामुळे ही झाडं कोलमडण्याची शक्यता जास्त असते. अच्छा. आणि ही शक्यता लक्षात घेऊन गरजेनुसार त्याला मातीचा आधार देत जावा. मॅडम, यामध्ये आपण खत व्यवस्थापनासोबतच पाणी व्यवस्थापनाविषयी काय सांगाल? जसं आपण बघतो की प्रत्येक वनस्पतीच्या वाढीसाठी खतांची गरज असते. बरोबर. विविध प्रकारच्या जमिनीमध्ये सर्व प्रकारची अन्नद्रव्ये सारख्याच प्रमाणात उपलब्ध होत नाही. म्हणून हलक्या किंवा असं वरकस किंवा डोंगर उताराच्या ज्या जमिनी आपण म्हणतो त्यामध्ये शेणखत, ज्यालाच आपण कंपोस्ट वगैरे म्हणतो, तर ही कंपोस्ट खत वापरणं पिकाच्या वाढीस उपयुक्त ठरते. बरोबर. आणि शेणखतामुळे जमिनीतील आर्द्रता टिकवून झाडाच्या वाढीस उपयोगी ठरते. त्यामुळे नत्र, स्फुरद, पालाश हे जे 3 मुख्य घटक, अन्न घटक जे आहे तर हलक्या उताराच्या जमिनीमध्ये फारच विरळ असतात. अशा वेळी जर 100 किलो मिश्र खत ज्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश आहेत असे जर प्रति हेक्टरी पावसाळ्यात जर दिले आणि पाण्याच्या सोय असलेल्या ठिकाणी नत्र विभागून दिल्यास पिकाच्या वाढीवर त्याचा चांगला उपयोग होतो. नक्कीच मॅडम. आणि पाणी व्यवस्थापनाविषयी बोलायचं झाल्यास पावसाळ्यात तर तशी कोरफड पिकास पाण्याची गरजच भासत नाही, परंतु हिवाळ्यामध्ये अगदी गरजेनुसार आणि उन्हाळ्यामध्ये 15 ते 20 दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची ही आवश्यकता असते. नक्कीच. मॅडम, आतापर्यंत तुम्ही सांगितलं खत व्यवस्थापनाविषयी, पाणी व्यवस्थापनाविषयी, परंतु या सगळ्या प्रोसेसमध्ये मेन जो मुद्दा असतो तो असतो पीक संरक्षणाचा. तर
पीक संरक्षण म्हणजे यावरच येणाऱ्या ज्या किडी आहेत तर याविषयी आपण काय सांगाल? जसं आपण बघितलं की मुळात या खरं तर औषधी वनस्पती आहे, म्हणून यांच्यावर रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव होणार नाही अशातला तर काही भाग नाही. परंतु पावसाळ्यात कधी कधी अति आर्द्रतेमुळे किंवा सलग सतत जास्त पाऊस झाल्यास पानांवर काळ्या किंवा तांबूस ठिपक्यांची कूस बुरशीमुळेही होत असते. नक्कीच. आणि अशा वेळी अशा ताम्रयुक्त बुरशीनाशक जे आहे तर ते फवारून ती आपण आटोक्यात आणू शकतो. नक्कीच. आणि कोरडवाहू किंवा कमी पावसाच्या प्रदेशात या कोरफडीवर कीड किंवा रोग कुठलाही आढळत नाही, हे मी इथे स्पष्टपणे नमूद करू इच्छिते. अच्छा, नक्कीच. आणि काढणीविषयी बोलायचं झाल्यास साधारणतः कोरफड लागवडीनंतर वर्षभरात रोपांची वाढ ही चांगली होते. आणि मागणीनुसार कोवळी किंवा जुनी पाने जी आहे ती काढावी आणि साधारणतः फेब्रुवारी मार्च नंतर पानांची कापणी करावी, जेणेकरून तशा प्रकारची चांगल्या प्रकारची पानं जी आहे, अतिशय चांगल्या गरयुक्त अशी जी पानं आहे तर ती तिथे आपण त्यांना पुरवठा त्याचा करू शकू. नक्कीच. आणि औषधी उत्पादनासाठी शक्यतो जी पिवळसर रंगाची पूर्ण वाढ झालेली जी पानं असतात तर ती तशी पानं काढावेत. अच्छा मॅडम, तुम्ही आता सांगितलं की कशा प्रकारे योग्य प्रकारे कशी काढणी करायला हवी, परंतु काढणीनंतरचा प्रश्न हा असतो साठवणुकीचा, तर याविषयी आपण काय सांगाल? तर साठवण हा मुद्द्यावर बोलत असताना पण जर पाहतो की जर पानांची वाहतूक लांब पल्ल्याची असल्यास त्याचं पॅकिंग जे आहे ते मात्र चांगल्या दर्जाचं असावं. नक्कीच. कोरफडीची ही जी पानं आहे ही मांसल पाने असतात आणि वाहतुकीत ती खराब होण्याची शक्यता असते. बरोबर. तर शक्यतो पानांच्या काढणीनंतर कापलेला जो भाग आहे तो सुकल्यानंतरच पानं जी आहे तर ती गोळा करून त्याचं पॅकिंग करावं. अच्छा. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की जर लांब पल्ल्याची वाहतूक असेल, जर तुमचा जो जिथे तुम्हाला पोहोचवायचा आहे हा माल, तर त्या दरम्यान हे पॅकिंग चांगलं असावं, अन्यथा ही थोडी नाजूक असतात पानं. नक्कीच. तर ती जर त्याची काढणी करत असताना किंवा पॅकिंग करत असताना ती जर व्यवस्थित नीट प्रकारे हाताळल्या नाही गेली तर मध्येच ती जर तुटल्यास तिथूनच त्यातील तो जो गर आहे किंवा रस आहे तो निघण्यास सुरू होतो. सांडून आणि तो माल खराब होण्याची शक्यता असते. नक्कीच. आणि उत्पादनाविषयी जर पाहतो म्हटलं तर प्रत्येक झाडापासून दरवर्षी 8 ते 10 अशी चांगली दर्जेदार अशी पानं, म्हणजे एका झाडापासून साधारणतः 2 ते 2.5 किलो उत्पादन मिळाल्यास एकरी साधारणतः 30 ते 35 टन उत्पादन मिळण्यास हरकत नाही. अच्छा, नक्कीच मॅडम. मॅडम, हे तर झालं कोरफड लागवड याविषयी, परंतु आता प्रक्रिया उद्योग बऱ्याच प्रमाणात याचे चालतात, तर याविषयी आपण काय सांगाल? याविषयी जर सांगायचं असल्यास मॅडम मला इथे नमूद करायला आवडेल की कोरफड पानांची वाहतूक जर पाहतो तर ती थोड्याफार प्रमाणात खर्चिकच असतं. नक्की. कारण जसं मी सांगितलं की ही पानं थोडी नाजूक असतात, मांसल असतात आणि प्रवासादरम्यान ह्यामध्ये काहीतरी जर थोड्याफार प्रमाणातही निष्काळजीपणा जर झाला तर तो माल खराब होण्याची शक्यता असते. अच्छा. त्यासाठी जर जागेतच म्हणजे शेतावरच जर आपण प्रक्रिया करून जेल म्हणा, कोरफड जेल, कोरफड पावडर आहे, कोरफड रस आहे, या प्रकारची जर उत्पादन तयार करून बाजारात पाठवल्यास त्याचा जास्त चांगला फायदा असा होईल. आणि आपण जसं बघतो की कोरफड जेल ज्या साधारण प्रकारे त्याचा जो भाव आहे, एक उदाहरणासाठी आपण घेऊया. नक्कीच. की जर ते 200 ते 250 प्रति लिटर जर मिळत असेल तर आपण जर शेतकरी स्वतः म्हणा किंवा असं समूहाने जर शेती करून ह्या सगळ्याविषयी प्रक्रिया उद्योगात जर ते करू शकतील तर त्यांना तर मात्र चांगला भाव याला मिळू शकेल. आणि प्रक्रिया व्यवस्थापनात कोरफडीची लागवड करून पानं विकण्यापेक्षा अगदी सोप्या प्रक्रिया करून जर ह्याचा माल किंवा पदार्थ जर बाजारात आणल्यास नफ्याचं प्रमाण हे नक्कीच वाढेल, कारण मालाचा दर्जाही आपला चांगलाच राहतो. त्याचबरोबर रोजगार ज्या संधी आहे तर त्या उपलब्ध होऊन लघु उद्योग असे निर्माण होऊ शकतील. नक्कीच. कारण सध्या कोरफड प्रक्रियेमध्ये कोरफडचा रस काढणे, त्या रसापासून ॲलोनिन जे असतं तर ते काढणे, कोरफडचं जेल तयार करणे, कोरफडचा गर काढणे, त्याचं कोरफडीचं तेल तयार करणे इत्यादी अनेक प्रक्रिया व्यवस्थापनामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. नक्कीच. प्रक्रिया पदार्थ हे जे तयार करायचे असेल तर तुम्ही जर तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं तर तुम्ही नक्कीच तुमच्या शेतावरच हा अशा प्रकारचा प्रक्रिया उद्योग जो आहे तर तो तुम्ही तयार करू शकता. आणि एक प्रकारे एक लघु उद्योगाचीही तुम्ही तिथे निर्माण करून तुमचं एक जोडधंदा म्हणून त्याला जे आहे, कोरफड हीच वनस्पती नाही, अशा अनेक औषधी वनस्पती ज्या आहेत तर त्याचं तुम्ही अशाच प्रकारे जे आहे
तर ते नियोजन योग्य प्रकारे तुम्ही तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आणि जर नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला यातून जो आहे तो फायदा नक्कीच मिळणार. मॅडम, तुम्ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगितली की नुसतंच कोरफड विकणं किंवा त्याचं पान विकणं, त्याच्यापेक्षा त्याच्यापासून बनणारे जे विविध पदार्थ आहेत तर त्याचा जर तुम्ही वापर केलात आपल्या उद्योग म्हणा अशा रूपाने तर नक्कीच तुम्हाला फायदा मिळेल. धन्यवाद मॅडम, तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओवर आलात. इतकी छान अशी इत्तंभूत आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती समस्त शेतकरी बंधू आणि भगिनींना दिली. खूप सुंदर मॅडम, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण औषधी वनस्पतींचे अनन्यसाधारण महत्त्व याविषयी प्राध्यापिका मोहिनी वानखडे यांची शिवानी वानखडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए. फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं. अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. मंडळी, कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात एप्रिल महिन्यात करावयाची शेतीची कामे याविषयी. मंडळी, सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कंपोस्ट खत आणि गांडूळ खताचा वापर करावा. शेतातील सर्व प्रकारचा काडी कचरा न जाळता कंपोस्ट खताच्या खड्ड्यात टाकून त्यास 1 टन काडी कचऱ्यात 1 किलो सेंद्रिय पदार्थ कुजविणारे बुरशी मिसळावे. रबी पिके काढलेल्या शेताची त्वरित नांगरणी करावी. त्यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश आणि घातक बुरशीचा नायनाट होईल. पेरणीसाठी जमिनीची मशागत चांगली होईल. माती परीक्षणाकरिता मातीचे नमुने काढून ते विद्यापीठ किंवा शासकीय मृद परीक्षण प्रयोगशाळेत योग्य शुल्कासह पाठवून माती परीक्षणाच्या अहवालानुसार पीक परत्वे रासायनिक खतांचे नियोजन करावे. शेतात समतल रेषा काढून या रेषेला समांतर किंवा मुख्य उताराला आडवी मशागत करावी. उताराच्या शेवटी 2 हेक्टर क्षेत्राकरिता 20 बाय 20 बाय 3 मीटर आकाराचे शेततळे खोदावेत. ऊस, उन्हाळी भुईमूग, तीळ, मूग या पिकांना 6 ते 7 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. शेतकरी बंधू भगिनींनो, फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेल्या सुरू ऊसाला हेक्टरी 2 पोती युरिया देऊन ओलीत करावे. 15 फेब्रुवारीपर्यंत तोड आलेल्या ऊसाचे खोडवा पिकास ऊसाचे पाचट पसरवून हेक्टरी 3 पोती युरिया देऊन ओलीत करावे. संत्रा पिकाच्या मृगबहाराच्या फळांची काढणी मार्च महिन्यात संपली नसल्यास ती या महिन्यात आटपावी. त्यानंतर बागेस हलके पाणी देऊन वाळलेल्या फांद्या करवतीने कापून कापलेल्या फांद्यांच्या टोकावर बोर्डो मलम लावावा आणि लगेच झाडावर 10 ग्रॅम कार्बनडिझम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मध्यम प्रकारच्या जमिनीतील संत्रा बागेस मृगबहार घेण्याकरिता 25 एप्रिलपासून 15 जूनपर्यंत 50 दिवसांचा पाण्याचा ताण द्यावा. आंबिया बहाराची फळे असलेल्या संत्रा बागेस नियमित ओलीत करावे. याकरिता ठिबक सिंचन पद्धत वापरावी. आळ्यात पालापाचोळा, गव्हांडा यांचे 5 इंच जाड आच्छादन करावे. त्यामुळे फळगळ कमी होईल. हस्तबहाराच्या लिंबू फळांची काढणी करून प्रतवारी करून विक्री करावी. नवीन लागवड केलेल्या फळझाडांचे मर्यादित पाणी देऊन वाढ करण्याकरिता मटका पद्धत वापरावी. आळ्यात पालापाचोळा, गव्हांड्याचे आच्छादन करावे. लहान रोपावर पराटी किंवा तुरटीचे छप्पर करावे.
उन्हाळी भाजीपाला पिकांची अतिउष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी ग्रीन शेडनेटचा वापर करावा. दुभत्या गाईस दररोज 8 किलो वाळलेला अधिक 6 किलो हिरवा चारा आणि 1 किलो खुराक द्यावा. खुराक मिश्रण तयार करताना मका, ज्वारी, बाजरी, गव्हाचा कोंडा याचा वापर करावा. खुराकात 20 ग्रॅम प्रति किलो खनिज मिश्रण मिसळावे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आताच आपण एप्रिल महिन्यात करावयाची शेतीची कामे याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकलीत. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळ्याला अनुमती द्या. नमस्कार. माहितीचं वावर किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी.